नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलो आहोत महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा एक अनमोल उत्सव म्हणजे बैलपोळा। बैलपोळा सृष्टीची, कष्टाची आणि नात्याची गोड वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या बैलांना हा दिवस समर्पित असतो। दुपारपर्यंत गावातील प्रत्येक घर सजलेलं असतं। ढोल ताशा, लेझीम आणि पारंपरिक वेशात मिरवणूक निघते। लहान मुलं, महिला, वयोवृद्ध सगळेच या सणात सहभागी होतात। हा केवळ बैलासाठीचा सण नसतो, तो संपूर्ण गावासाठी आनंदाचा, एकतेचा आणि परंपरेचा सण असतो। यामध्ये प्रत्येक जण सामील होतो। बैलपोळा म्हणजे केवळ मिरवणूक नाही तर सांस्कृतिक कार्यक्रमाचा उत्सव आहे। काही गावांमध्ये नृत्य, भजन, ओव्या, कीर्तन आणि शेतकरी मेळावेही घेतले जातात। हे नातं आपल्याला शिकवतं कृतज्ञता, मोल आणि समर्पण। चला आपणही या बैलपोळ्याच्या निमित्ताने आपल्या संस्कृतीचा आणि संस्कृतीची परंपरेची जपणूक करूया। या दिवशी काही घरात बैलांची पूजा केली जाते, नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांना गोडधोड खाऊ घातलं जातं। शेतकरी आपल्या बैलांना जणू घराच्या सदस्यासारखं मानतो। पोळ्याच्या दिवशी पहाटेपासून तयारी सुरू होते। बैलांना अंघोळ घालणं, त्यांची शिंग रंगवणं, गळ्यात माळा, अंगावर झूल, कपाळावर चंद्रकोर, अगदी जणू राजश्रूर योद्धाच आहे। माझ्या लहानशा पण मनाने मोठ्या गावात जिथे बैलपोळा म्हणजे एक सण नव्हे तर आपली ओळख आहे। पोळा जवळ आला की आमच्या गावात उत्साह वेगळाच असतो। पहाटेपासून बैलांची अंघोळ, अंगाला सुगंधी उठणे व राजशृंगार सुरू होतो। आमचं गाव अजूनही मातीशी जोडलेलं आहे आणि पोळा हे नातं अजूनही मनापासून जपतोय। म्हणूनच आमच्या गावातला बैलपोळा हा साजरा नाही, तो अनुभव आहे, एक भावना आहे, एक अभिमान आहे। आपल्या मातीतल्या, आपल्या माणसातल्या या सणाला माझ्याकडून मनापासून वंदन। तर मित्रांनो, हा होता माझ्या गावातील बैलपोळा। तुमच्या गावातील बैलपोळा कसा होता ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका। बैल म्हणजे केवळ प्राणी नाही, तो शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे, सोबती आहे आणि साथ देणारा जीव सुद्धा आहे। नांगरणीपासून ते पेरणी आणि शेवटच्या कापणीपर्यंत तो प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून उभा असतो। हा होता माझ्या गावातील छोटासा बैलपोळा। तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि प्रत्येक वर्षी आपण बैलपोळ्याचं शूटिंग करत असतो आवर्जून, कारण की जे बाहेरगावी जे आहे त्यांना बघण्यासाठी आपण प्रत्येक वर्षी शूट करत असतो। तर पाठीमागच्या 2 वर्षाचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत। तर शेतकरी बांधवांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। आणि तुमची बैलजोडी या व्हिडिओमध्ये आली की नाही ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। आणि जाता चॅनलला सबस्क्राईब